आसमंत बेनोव्हेलन्स फाउंडेशनतर्फे रत्नागिरीत 15 ते 18 जानेवारी 2026 दरम्यान सागर महोत्सव या समुद्र पर्यावरण आणि जबाबदार पर्यटन विषयक 4 दिवसीय महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। सागरी जैवविविधतेचा अभ्यास, तज्ज्ञांची व्याख्यानं, निसर्ग भ्रमंती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समुद्राबद्दल जागरूकता आणि सहभाग वाढवणं हा या महोत्सवाचा मुख्य हेतू आहे, अशी माहिती आसमंत फाउंडेशनचे संस्थापक नंदकुमार पटवर्धन आणि संचालक जगदीश खेर यांनी दिली आहे। 2026चा चौथा सागर महोत्सव जानेवारी 15 ते जानेवारी 18 या दरम्यान रत्नागिरीमध्ये होणार आहे। 15 तारखेला मॅंग्रोव्ह अभ्यास फेरी म्हणजे खारफुटीची अभ्यास फेरी आणि संध्याकाळी खडकाळ समुद्र अभ्यास फेरी असा कार्यक्रम आहे। आणि 16 तारखेला या महोत्सवाचं उद्घाटन आहे। या उद्घाटनाला आपल्याकडे डॉक्टर शैलेश नायक जे सेक्रेटरी होते अर्थ सायन्सेसचे आणि 1-2 वर्षापूर्वी त्यांना पद्मश्री पण मिळाली आणि आत्ता सध्या डायरेक्टर ॲडव्हान्स स्टडीज बँगलोर असे ते कार्यरत आहेत। असे डॉक्टर शैलेश नायक आपल्याकडे प्रमुख पाहुणे आणि त्यांचाच कीनोट ॲड्रेस असणार आहे। आणि त्यानंतर 2 दिवस आपल्याकडे खूप मोठी मंडळी येणार आहेत। डॉक्टर दीपक आपटे आहेत, त्यानंतर सागर संस्थेचे म्हणजे राष्ट्रीय सागर संस्थेचे डॉक्टर डांबरे, डॉक्टर ठाकूर आणि डॉक्टर इंगोले असे तिघांची वेगवेगळ्या विषयांवरती लेक्चर्स आहेत। त्यानंतर डॉक्टर मांडे जे सेक्रेटरी होते सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे आणि त्यात डायरेक्टर जनरल होते CSIRचे, त्यांचाही एक व्याख्यान यावर्षी आहे। त्यानंतर यंग सायंटिस्ट म्हणजे तरुण सायंटिस्ट म्हणून ईशा बोपर्डीकर ही सस्तन प्राण्यांवरती म्हणजे समुद्री प्राण्यांवरती बोलणार आहे। आणि डॉक्टर संजय देशमुख आहेत, फॉर्मर व्हाईस चान्सलर मुंबई युनिव्हर्सिटी, त्यांचंही एक लेक्चर आहे। त्याचबरोबर शमा पवार ज्या फॉर्मर डेप्युटी डायरेक्टर टुरिझम आहेत, त्यांचं रिस्पॉन्सिबल टुरिझम या विषयावरती लेक्चर असणार आहे। आणि आपण यावर्षीचा सागर महोत्सव हा फक्त या 4 दिवसापुरता सीमित नसून आपण गेल्या 6 महिन्यामध्ये जंजिऱ्यापासून पुढे आपल्या पालघरपर्यंतचे जे सगळे 6 किल्ले आहेत त्या किल्ल्यांचा 2 सीझन्सचा म्हणजे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात असा फ्लोरा फौनाचा अभ्यास केलेला आहे। तर त्याचा एक कन्सॉलिडेटेड रिपोर्ट आपण या सागर महोत्सवामध्ये देणार आहोत। त्यानंतर पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजनी यावर्षी पथनाट्य सादर केली होती सागर महोत्सवाच्या निमित्ताने। रत्नागिरीमध्ये आता पुढच्या महिन्यामध्ये आपल्या गोखले जोगळेकर कॉलेजची मुलं पण करतील। त्याचबरोबर आपण एक रील कॉम्पिटिशन घेतो आहे कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी, खरी आहे पण आपण ती सगळ्यांसाठी खुली ठेवलेली आहे। आणि त्या रील कॉम्पिटिशनचे पण निर्णय आपण त्या दिवशी तिथे जाहीर करणार आहोत, म्हणजे विजेते वगैरे कोण आहेत ते। तर अशी ही भरगच्च असा हा कार्यक्रम आहे।